नमस्कार, मी सुनील मयेकर. सुनील अँड सीमास किचनमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो. आता दिवाळी येते आणि दिवाळीमध्ये प्रत्येकजण फराळ बनवतो. आमच्या घरात पण आम्ही फराळाला सुरुवात केलेली आहे. तर आज आपण बनवतोय खारीपुरी. खारीपुरी कुठल्या पद्धतीने बनवतात आणि त्याची रेसिपी काय आहे हे तुम्ही बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर चला बघूया खारीपुरी. खारीपुरी बनवताना लागणारं मटेरियल आपलं जे आहे ते 1 किलो मैदा घेतला आहे मी. तुम्ही अर्धा किलो पण घेऊ शकता. क्वांटिटी तुमच्यावर डिपेंड आहे. 1 किलो मैदा घेतलेला आहे आपण आणि ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकलं आहे. मीठ थोडंसं जास्त प्रमाणात घ्या, तुम्हाला जेवढं खारट आवडत असेल तसं, कारण ही पुरी जरा थोडीशी खारटच बरी वाटते, टेस्टला चांगली होते, म्हणून त्याच्यामध्ये मीठ टाका तुम्हाला जेवढं आवडेल तेवढं. आता याच्यामध्ये आपण हे घी आहे, प्युअर घी आपण गरम करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण आहे ना हे जिराची पूड करून घेतलेलं आहे. हे आपण भाजलेलं नाही, अख्खे जिरे आहेत, त्याला फक्त आपण कुटून घेतलेलं आहे. आणि जिरं जरा जास्त प्रमाणात टाका, जिरं प्रत्येक पुरीला लागलं पाहिजे, त्या हिशोबाने ते जिरं त्याच्यामध्ये क्वांटिटीप्रमाणे असलं पाहिजे. आणि टेस्टला खूप चांगली लागते, जिराची टेस्ट पण चांगली येते. आता याच्यामध्ये तुम्ही जे हे तूप गरम करून ठेवलेलं आहे, हे प्युअर घी आहे, हे 150-200 ग्रॅम आहे, जास्त नाही आहे. याला आपण एक मोहन म्हणून वापरतो. हे वापरल्यामुळे काय होतं की जी पुरी आहे ती क्रिस्पी बनते आणि एक मस्का टाईप बनते ती, म्हणून हे व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं व्यवस्थित घी पाणी टाकण्याच्या अगोदर. प्रत्येक पिठाला हे लागलं पाहिजे व्यवस्थित घी. बघा, याप्रमाणे आपल्याला लावून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना काळजी घ्या, जास्त कडक पण नाही झालं पाहिजे. आता याच्यामध्ये आपल्याला मिरी ॲड करायची. मिरी ही कुटून घेतलेली आहे, मिरी पावडरसारखी, पण एकदम पावडर नाही बनवायची, दाणे दाणे लागले पाहिजे. आणि मिरी पण आपल्याला जास्तच वापरायचं आहे, कारण मिरी वापरल्यामुळे पुरीला एक तिखटपणा येतो. आता हे पीठ मळलेलं आहे आपण, जास्त हार्ड पण नाही, जास्त सॉफ्ट पण नाही, मीडियम आहे. आता याचे आपण बारीक बारीक गोळे बनवून घ्या. पुरी तुम्हाला किती मोठी पाहिजे त्याच्यावर तुमचे गोळे डिपेंड करतात. ही गोळे घ्या. आता मला छोटी पाहिजे होती म्हणून मी छोटे गोळे बनवले. बघा, हे छोटे बनवले आपण पुरी. याप्रमाणे आपण लाटून घेऊया त्याला. आणि लाटल्यानंतर काय करायचं मी तुम्हाला सांगतो, कारण लाटल्यानंतर आपल्याला त्याला एक प्रक्रिया करावी लागते. हे जे सुरीनी आहे ना, त्याला छोटे छोटे होल टाईप करून घ्यायचे, कारण की जर तुम्ही हे नाही केलं तर पुरी फुलणार. आपल्याला फुललेली पुरी नको आहे, म्हणून हे सुरीचा हे तुम्ही करायचं आहे. हे केलं तरच पुरी चपटी होणार. आता आपण याला सुकत ठेवलेलं आहे. सुकवायला कमीत कमी 3-4 तास लागतात, लक्षात ठेवा. सुकल्याशिवाय पुरी नाही तर तेल जास्त खेचून घेणार. बघा, याप्रमाणे पुरी सुकली पाहिजे एकदम. बघा, एकदम एक दुसऱ्याला चिटकत नाही आहे. आता आपण याला तळूया. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आता ही आपली तळून होते, तळून झालेली आहे. बघा किती मस्त वाटतं, कलर पण छान आला आहे आणि टेस्टला पण खूप चांगली लागते. नक्की कमेंट करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. थँक्यू.